नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग टेक मंत्रा या माझ्या चॅनेलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण MSBTच्या सिलेबसनुसार RAC या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात करणार आहोत. बघा, हा सिलेबस आहे आणि हे फर्स्ट चॅप्टरचे पॉईंट आहेत आणि प्रत्येक पॉईंट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. MSBTच्या सिलेबसनुसार 8 मार्कासाठी या चॅप्टरचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आपण प्रत्येक पॉईंट अभ्यासताना त्याच्यावरती प्रश्न आधी विचारलेला होता का आणि विचारलेला होता तर कोणत्या सालात विचारलेला होता हे आपण पाहणार आहोत. रेफ्रिजरेशन पासून सुरुवात करूया. बघा, रेफ्रिजरेशन हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकलेला आहे. रेफ्रिजरेशन म्हणजे काय? तर कमी टेम्परेचर अचीव करणे. आणि कमी टेम्परेचर कसं अचीव करणे? तर आपण एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर कमी करतो, म्हणजे त्या गोष्टीला कूल करतो. मग ती गोष्ट काही असू शकते, सराउंडिंग असू शकते, एखादी स्पेस असू शकते, मटेरियल असू शकतं एखादं. तर त्या टेम्परेचरचं, त्या ठिकाणाचं कूलिंग करणं, त्या ठिकाणचं टेम्परेचर हे रिड्यूस करणं म्हणजे रेफ्रिजरेशन. मग कूलिंग आणि रेफ्रिजरेशनमध्ये काय फरक आहे? कारण कूलिंगमध्ये पण आपण टेम्परेचर रिड्यूस करतो, मग रेफ्रिजरेशन हे कूलिंगपेक्षा वेगळं कसं काय असू शकतं? तर बघा, 800 डिग्री सेंटीग्रेडमध्ये असलेलं एखादं मेटल असेल, लिक्विड मेटल असेल आणि त्याला आपण कूल करतो 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत, 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत, तर या प्रोसेसला कूलिंग असं म्हटलं जातं. कारण 50 डिग्री सेंटीग्रेड, 100 डिग्री सेंटीग्रेड हे ॲम्बियंट कंडिशनपेक्षा जास्त असलेलं टेम्परेचर आहे. आणि ज्या वेळेला आपण ॲम्बियंट कंडिशनपेक्षा कमी टेम्परेचर मेंटेन करतो, अचीव करतो, तर त्या गोष्टीला, त्या प्रोसेसला आपण रेफ्रिजरेशन असं म्हणतो. रेफ्रिजरेशन हे कूलिंगपेक्षा फक्त या गोष्टीमुळे वेगळं आहे की याच्यामध्ये आपण ॲम्बियंट कंडिशनपेक्षा कमी टेम्परेचर अचीव करतो किंवा मेंटेन करतो. बघा, थर्मोडायनॅमिक्समध्ये फर्स्ट, सेकंड लॉ, 0th लॉ हे तुम्हाला माहीत असतील. आणि सेकंड लॉ काय सांगतं की एनर्जी ला क्वांटिटी बरोबर क्वालिटी ही आहे. आणि ही क्वालिटी जी आहे एनर्जीची, ही हाय क्वालिटी टू लो क्वालिटी एनर्जीमध्ये, या डायरेक्शनमध्ये रिड्यूस होते. ज्यावेळेला एनर्जीचा नॅचरली फ्लो होतो, म्हणजे जसं की गरम चहाचा कप असेल, तर गरम चहाचा कप हा जर ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवला तर हळूहळू तो आपली हीट जी आहे तो रिलीज करतो सराउंडिंगमध्ये. म्हणजेच हाय टेम्परेचरला असणारे किंवा हाय क्वालिटी असणारा चहा जो आहे तो आपली एनर्जी सराउंडिंगला रिलीज करून लो टेम्परेचरमध्ये कूल होतो. तर आपल्याला रेफ्रिजरेशन अचीव करायचं असेल त्यावेळेला काय करावं लागतं? लो टेम्परेचर असणाऱ्या सराउंडिंगमधून, स्पेसमधून एनर्जी ॲब्सॉर्ब करावी लागते आणि ती एनर्जी हाय टेम्परेचर असणाऱ्या सोर्समध्ये, हीट सिंकमध्ये रिलीज करावी लागते. आणि या प्रोसेससाठी एखाद्या डिव्हाइसची गरज असते, एखाद्या प्रोसेसची गरज असते. आणि ती प्रोसेस किंवा तो डिव्हाइस कसा वर्क करतो हे आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. बघा, क्लॉसेस स्टेटमेंट जे आहे ते याच्याशीच रिलेटेड आहे. हीट पंप असं म्हणतात की लो टेम्परेचर हीट सिंकमधून एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते आणि हाय टेम्परेचर असणाऱ्या हीट सोर्समध्ये ही एनर्जी रिलीज केली जाते. आणि हे करण्यासाठी आपल्याला त्या सिस्टीमवरती, त्या डिव्हाइसवरती थोडंसं वर्क करावं लागतं. आणि बिना हे वर्क करता या पद्धतीचा डिव्हाइस हा ऑपरेट होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट क्लॉसेस स्टेटमेंट आपल्याला सांगतं. बघा, क्लॉसेस स्टेटमेंटचं ॲक्च्युअल वर्डिंग जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. काय सांगतं क्लॉसेस स्टेटमेंट? इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ए डिव्हाइस which operates on a cycle and produces no effect other than transfer of a heat from low temperature reservoir to high temperature heat source. बघा, आणखीन एकदा सांगतो. It is impossible to construct a device which operates on a cycle and produces no effect other than transfer of a energy or transfer of a heat from low temperature reservoir to high temperature heat source.
मराठीमध्ये बघा, असा डिव्हाइस कन्स्ट्रक्ट करणे इम्पॉसिबल आहे की जो लो टेम्परेचर हीट सिंक पासून एनर्जी ॲब्सॉर्ब करून हाय टेम्परेचर हीट सोर्सला एनर्जी रिलीज करण्याव्यतिरिक्त इतर कोणताही इफेक्ट किंवा इतर कोणतेही वर्क करत नाही. म्हणजे याच्यामध्ये बघा, हे W=0 जे लिहिलेलं आहे, हा याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळेच हे या प्रकारचा डिव्हाइस हा इम्पॉसिबल आहे. तर हा पॉसिबल कधी आहे? ज्यावेळेला आपण त्या डिव्हाइसला काहीतरी वर्क देतो, वर्क इनपुट्स देतो आणि त्याच्या वेळेला हा डिव्हाइस रन होतो आणि आपण लो टेम्परेचर हीट सिंक पासून हाय टेम्परेचर हीट सोर्समध्ये एनर्जी ट्रान्सफर करतो. आणि ही एनर्जी ट्रान्सफर करण्याची किंवा हीट ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच रेफ्रिजरेशन असं म्हणतात. बघा, या ठिकाणचं टेम्परेचर जे आहे आपण ते मेंटेन कमी किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशनपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर आणखीन कोणकोणत्या मेथड आहेत? तर केमिकल रेफ्रिजरेशन मेथड. बघा कसं असतं. आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी अवेलेबल आहेत. टोटल एनर्जीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी अवेलेबल आहेत आणि केमिकल एनर्जी म्हणजे जी बॉन्डची एनर्जी असते त्याला केमिकल एनर्जी असं म्हणतात. ॲटममध्ये इलेक्ट्रॉन असतात, एकमेकाला बॉन्डिंग झालेलं असतं, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात आणि हे जे बॉन्डिंग असतं मॉलिक्यूलमधलं, ते बॉन्डिंग ज्यावेळेला ब्रेक होतं त्यावेळेला एनर्जी ही रिलीज केली जाते आणि काही काही बॉन्डिंग हे मोडल्यानंतर एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते. तर यालाच एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हटलं जातं. तर ज्या प्रोसेसमुळं किंवा ज्या केमिकलमध्ये एंडोथर्मिक रिॲक्शन होते त्याच्यामध्ये सराउंडिंगमधली हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्या प्रोसेसच्या आजूबाजूचं टेम्परेचर जे आहे ते सराउंडिंगपेक्षा कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला रेफ्रिजरेशनचा इफेक्ट मिळतो. बघा, एंडोथर्मिक रिॲक्शन करणारे केमिकल याच्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे ते कमी होतं आणि आपल्याला रेफ्रिजरेशनचा इफेक्ट मिळतो. दुसरी मेथड जी आहे ते कूलिंग मीडियम्सचा यूज करून. बर्फ, थंड पाणी याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हवा आली तर ती हवा गार होते. त्या हवेतली एनर्जी जी आहे ती बर्फामध्ये आणि त्या थंड पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब केली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला रेफ्रिजरेशनचा इफेक्ट मिळतो. आणि तिसरं आहे हीट पंप. जसं आत्ता मी तुम्हाला दाखवलं की डिव्हाइस एक यूज केला जातो आणि हा डिव्हाइस लो टेम्परेचर असणाऱ्या हीट सिंकमधून हीट ॲब्सॉर्ब करतो आणि ती हीट तो हाय टेम्परेचर असणाऱ्या हीट सोर्समध्ये रिलीज करतो आणि आपल्याला रेफ्रिजरेशनचा इफेक्ट जो आहे तो लो टेम्परेचर हीट सिंकमध्ये मिळतो. तर डेफिनेशन ऑफ रेफ्रिजरेशन बघा, समर 17 हा प्रश्न विचारलेला होता. डेफिनेशन ऑफ रेफ्रिजरेशन. The term refrigeration means cooling a space, substance, or system to lower and or maintain its temperature below the ambient one. एक काय तर कूलिंग करायचं स्पेसचं, सबस्टन्सचं, सिस्टीमचं बिलो एम्बियंट टेम्परेचर किंवा मेंटेन करायचं. तर एम्बियंट टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर हे अचीव करणे किंवा मेंटेन करणे या गोष्टीला रेफ्रिजरेशन असं म्हणतात. आणि जी सिस्टीम हा रेफ्रिजरेशनचा इफेक्ट देते त्याला रेफ्रिजरेटेड सिस्टीम असं म्हटलं जातं. जो इक्विपमेंट वापरला जातो त्याला रेफ्रिजरेटर असं संबोधलं जातं. आणि हा समर 2017 प्रश्न विचारलेला होता, डेफिनेशन ऑफ रेफ्रिजरेशन. बघा, आता ॲप्लिकेशन ऑफ रेफ्रिजरेशन बघूया. तर मेजर 4 ॲप्लिकेशनमध्ये याचं डिव्हिजन होतं. रेफ्रिजरेशनचे जे ॲप्लिकेशन आहेत त्याचे मेजर 4 ॲप्लिकेशन होतं आणि त्याचेच मग सब ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये. हा समर 16 आणि समर 18 विचारलेला होता. तर फूड प्रोसेसिंग, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन.
बघा, फूड प्रोसेसिंग, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये पिकांचं हार्वेस्टिंग करताना कूलिंग करणं, त्याच्यानंतर त्या पिकांना स्टोरेज करायचं असेल, कोल्ड स्टोरेज. भारतामध्ये बटाटा हा सर्वात जास्त स्टोरेज केला जाणारा पदार्थ आहे. तर बटाट्याला काढल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी थोडंसं कूल केलं जातं. त्याच्यानंतर त्याला ज्या वेळेला कोल्ड स्टोरेजकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं त्यावेळेला तिथं रेफ्रिजरेशन वापरलं जातं. त्याच्यानंतर त्याला स्टोरेज करण्याआधी प्री कूल केलं जातं. स्टोरेज करताना त्याला कूल्ड स्पेसमध्ये स्टोअर केलं जातं. त्याला डिस्ट्रीब्यूट करताना, सुपर मार्केटला नेताना त्याला परत पुन्हा ट्रान्सपोर्टेशनमध्ये रेफ्रिजरेशन दिलं जातं. सुपर मार्केटमध्ये त्याला स्टोअर केलं जातं, तिथं रेफ्रिजरेशन मिळतं. याच प्रकारे मीठ, फिश हे पदार्थ स्टोअर केले जातात. तर हे पहिले ॲप्लिकेशन आहे फूड प्रोसेसिंग, स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन. बघा, दुसरं ॲप्लिकेशन आहे केमिकल अँड प्रोसेस इंडस्ट्रीज. तर केमिकल आणि प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हे 4 पॉईंट बघा. सेपरेशन अँड लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस इन पेट्रोकेमिकल ज्या इंडस्ट्री असतात याच्यामध्ये गॅसेसचं सेपरेशन केलं जातं किंवा लिक्विफॅक्शन केलं जातं. लिक्विफॅक्शन करणे म्हणजे जवळपास -100 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली गॅसेसना कूल केलं जातं. तर या प्रोसेससाठी रेफ्रिजरेशनची गरज आहे किंवा इथं रेफ्रिजरेशन हे वापरलं जातं. त्याच्यानंतर हीट रिमूव्हल फॉर केमिकल रिॲक्शन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं एंडोथर्मिक रिॲक्शन आहेत तसंच एक्झोथर्मिक रिॲक्शन पण आहेत. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये सराउंडिंगची हीट ही वाढवली जाते आणि ती वाढलेली हीट कमी करण्यासाठी रेफ्रिजरेशन वापरलं जातं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये डिह्युमिडिफिकेशन ऑफ एअरचं मॉइश्चर कमी करण्यासाठी रेफ्रिजरेशन वापरलं जातं किंवा स्टोरेज ऑफ लो बॉइलिंग लिक्विड्स. बघा, पुढचं ॲप्लिकेशन स्पेशल ॲप्लिकेशन्स. स्पेशल ॲप्लिकेशनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड ॲप्लिकेशन्स, मेडिकल रिलेटेड ॲप्लिकेशन आणि कन्स्ट्रक्शन्स रिलेटेड ॲप्लिकेशन्स. बघा, आपण वरती पाहणार आहोत कोल्ड ट्रीटमेंट ऑफ मेटल्स. एखाद्या मेटलला कोल्ड ट्रीटमेंट द्यायची असेल, सडन कूल करायचं असेल तर तिथं रेफ्रिजरेशन वापरलं जातं. किंवा प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट जे असतील किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे असतील त्यांना स्टोअर करण्यासाठी किंवा मेजरमेंट ज्या लॅबमध्ये केलं जातं त्या लॅबमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटची डायमेन्शनल ॲक्युरसी आहे तशी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याची लाईफ वाढवण्यासाठी त्याला रेफ्रिजरेशन प्रोव्हाइड केलं जातं त्या लॅबला. किंवा मेडिकलमध्ये स्टोरेज ऑफ ब्लड प्लाझ्मा, टिश्यू, ड्रग्ज किंवा स्टोरेज ऑफ वॅक्सिन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन या गोष्टींसाठी वेटनरी डॉक्टर बघा सिमेन कॅरी करतात. बुलचं सिमेंट कॅरी करतात, बफेलोचं सिमेंट कॅरी करतात आणि ते लिक्विड नायट्रोजनच्या कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. तर त्या ठिकाणी सुद्धा रेफ्रिजरेशनची गरज असते. इन कन्स्ट्रक्शन म्हणजे एखादं डॅम बांधलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप सिमेंटचा वापर ज्या वेळेला होतो त्यावेळेला थर्मल स्ट्रेसेस त्या डॅममध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पायपिंग अरेंजमेंट आतून दिली जाते आणि त्याच्यातून थंड पाणी हे सर्क्युलेट केलं जातं की जेणेकरून त्याच्यामध्ये जी हीट तयार होईल ती हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि थर्मल स्ट्रेसेस जे होण्याची शक्यता असते डॅममध्ये ती शक्यता कमी करण्यात येतो. तर या ठिकाणी रेफ्रिजरेशनचा वापर केला जातो. बघा, आणखीन कम्फर्ट एअर कंडिशनिंग. कम्फर्ट एअर कंडिशनिंगमध्ये ह्युमन कम्फर्ट आणि इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग. ह्युमन कम्फर्ट म्हणजे मानव हा जवळपास 90% आपल्या जीवनाचा भाग हा एन्क्लोज्ड स्पेसमध्ये व्यतीत करतो आणि त्या स्पेसचं कंडिशनिंग करण्याची गरज असते. म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं, ह्युमिडिटी मेंटेन करणं, एअरचा फ्लो रेट मेंटेन करणं की जेणेकरून मानवाला त्या वातावरणामध्ये कम्फर्टेबल फील होईल आणि त्याच्यासाठी रेफ्रिजरेशनची गरज असते. भारतासारख्या ठिकाणी रेफ्रिजरेशन म्हणजे कूलिंगची गरज असते बघा. आणि युरोपियन खंडामध्ये जिथं टेम्परेचर कमी असतं तिथं हिटिंगची गरज असते. HVAC, हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग ही एक ब्रँच आहे HVAC. तर याच्यामध्ये आपल्या देशाच्या
वातावरणानुसार आपल्याला कुलिंगची गरज असते, डिह्युमिडिफिकेशनची गरज असते. तर त्या ठिकाणी हिटिंग आणि ह्युमिडिफिकेशनची गरज असते. इंडस्ट्रीयल एअर कंडिशनिंग बघा, टेक्स्टाईल म्हणजे जिथं धाग्यांचं काम होतं, कापडाचं काम होतं, त्या ठिकाणी त्या धाग्याची लाईफ वाढण्यासाठी ठराविक टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन करण्याची गरज असते. यार्न असं म्हणतात त्याला धाग्याला इंग्रजीमध्ये. आणि ते यार्नची लाईफ वाढवण्यासाठी ठराविक टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेंटेन केलं जातं आणि त्याच्यासाठी रेफ्रिजरेशनची गरज आहे. प्रिंटिंग प्रेस म्हणजे एखादे प्रिंट केली शाई आणि ती वाळण्यासाठी रेफ्रिजरेशनची गरज आहे. फोटोग्राफिक मटेरियल याच्यासाठी सुद्धा त्याला स्टोअर करण्यासाठी रेफ्रिजरेशनची गरज असते. बघा, तर इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल ॲप्लिकेशन्स हा प्रश्न जवळपास दरवर्षी विचारला गेलेला आहे. 16, 17, 18, 19 आणि विंटरमध्येही 16, 17ला विचारला गेलेला आहे. बघा, लॅबोरेटरी हे इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. तर मेजरमेंट करणारे इक्विपमेंट किंवा मेजरमेंट करण्याची प्रोसिजर जी आहे ती या एन्क्लोज स्पेसमध्ये, ज्या स्पेसला रेफ्रिजरेशन प्रोव्हाइड केलं जातं, याच्यामध्ये केली जाते. लॅबोरेटरी प्रिंटिंग, मागाशी मी तुम्हाला सांगितलं, शाई ज्यावेळेला वापरली जाते तर ठराविक वेळेतच ती ड्राय व्हावी अशी अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी त्याला रेफ्रिजरेशन प्रोव्हाइड केलं जातं. टेक्स्टाईल, फार्मास्युटिकल, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रिसिजन पार्ट्स, ॲनिमल्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स थिएटर्स या ठिकाणी रेफ्रिजरेशनची गरज असते, रेफ्रिजरेशन वापरलं जातं. बघा, पुढचा पॉईंट आहे याच्यातला, युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. जसं प्रत्येक क्वांटिटीचं एक युनिट असतं, आपण मासचं युनिट किलोग्रॅम असं म्हणतो, त्याच पद्धतीनं रेफ्रिजरेशन किंवा रेफ्रिजरेशनचा जो इफेक्ट आहे त्याचं युनिट जे आहे ते टन ऑफ रेफ्रिजरेशन आहे, TR. आपण ऐकलं असेल की 1 टनचा AC घेतला, 2 टनचा AC घेतला, तर हे टन म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर बघा, टन म्हणजे काय ते आता आपण पाहूया. टन किंवा टन ऑफ रेफ्रिजरेशन किंवा TR, कॅपिटल TR असं याला नमूद केलं जातं. तर हे 1 TR जे आहे ते 1 TR इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्शन ऑफ ए कोल्ड at the rate at which heat is to be removed from 1 US ton of water at 32 degree Fahrenheit in 1 day or 24 hours. म्हणजे 24 तासामध्ये 1 US टन पाण्यामधून 32 डिग्री फॅरनहाइटला हीट रिमूव्ह करणे आणि ही हीट रिमूव्ह केल्यानंतर जितकी काही हीट एनर्जी रिमूव्ह केली जाईल त्या टोटल एनर्जीच्या क्वांटिटीला 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन असं म्हटलं जातं. बघा, आता 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे किती हीट रिमूव्ह केली गेली. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की 32 डिग्री फॅरनहाइट म्हणजे किती, तर 0 डिग्री सेंटीग्रेड. बघा, 32 डिग्री फॅरनहाइट म्हणजे काय, तर 0 डिग्री सेंटीग्रेड. आणि 0 डिग्री सेंटीग्रेडला जर पाणी असेल आणि त्याच्यातून हीट रिड्यूस केली गेली तर काय होईल, तर पाण्याचं बर्फात रूपांतर होईल. बघा, दुसरी गोष्ट याच्यातून काय समोर आली की पाण्याचं त्यावेळेला बर्फात रूपांतर होईल आणि ही जी प्रोसेस असेल याला फेज चेंज प्रोसेस म्हणतात. पाण्याचं बर्फात रूपांतर होणे, लिक्विडचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होणे, त्या गोष्टीला लॅटेंट हीट असं म्हटलं जातं. आणि बर्फाची जी लॅटेंट हीट आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस, ही 144 BTU पर LB. आता हे LB मध्ये आहे कारण 1 US टन पाणी असं वापरलेलं आहे. 1 US टन पाणी म्हणजे 2000 LB पाणी, 2000 पाऊंड पाणी. तर 144 BTU पर LB ही लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस आहे. किलो जूल पर केजी मध्ये जर ती हीट पाहिली तर जवळपास 344-345 किलो जूल पर केजी अप्रॉक्सिमेटली येते. तर 144 BTU पर LB एवढी अमाऊंट ऑफ हीट बर्फातून रिड्यूस केल्यानंतर एका LB पाण्याचं एका LB बर्फामध्ये रूपांतर होतं. मग 2000 LB पाण्यातून जर हीट रिड्यूस केली 24 तासासाठी तर ती किती हीट होईल, तर ती हीट 12000 BTU पर आवर होईल. आणि याला जर मिनिटमध्ये रूपांतर केलं तर 200 BTU पर मिनिट. बघा,
1 TR म्हणजे 200 BTU पर मिनिट, ब्रिटिश थर्मल युनिट पर मिनिट. आता याचं कन्व्हर्जन किलो कॅलरी पर मिनिटमध्ये केलं तर किती होतं? 50.4 किलो कॅलरी पर मिनिट. आणि जर SI युनिटमध्ये याचं कन्व्हर्जन केलं, SI युनिट म्हणजे कसं, 1 BTU म्हणजे काय, 1.005 किलो जूल. आणि याचं रूपांतर जर किलो जूल पर मिनिटमध्ये केलं तर ते 211 किलो जूल पर मिनिट होतं. 200 BTU पर मिनिट म्हणजे 211 किलो जूल पर मिनिट म्हणजे 3.5167 किलोवॅट. 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन इज इक्वल टू 3.5167 किलोवॅट. बघा आणखीन एकदा लक्षात घ्या, ज्या वेळेला 1 US टन पाण्याचं 0 डिग्री सेंटीग्रेडला हीट रिमूव्ह केले जाते त्यावेळेला त्याचं बर्फात रूपांतर होतं. आणि ते 24 तासामध्ये जितकी हीट त्याच्यातून रिमूव्ह केली जाईल त्या हीटला 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे किती, तर 12,660 किलो जूल पर आवर किंवा 3.516 किलो जूल पर सेकंद, किंवा 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन इज इक्वल टू 3.5167 किलो वॅट. पुढे बघूया आपण. बघा आता हीट इंजिन बघूया, कारण आपण याच्यानंतर हीट पंप पाहणार आहोत. हीट इंजिन मध्ये काय करतं, द सिस्टीम ऑपरेटिंग इन ए सायकल अँड प्रोड्युसिंग नेट क्वांटिटी ऑफ वर्क फ्रॉम सप्लाय ऑफ हीट इज कॉल्ड ॲज अ हीट इंजिन. बघा, हाय टेम्परेचर रिझर्वायर मधून हीट ॲब्सॉर्ब करून किंवा त्या हाय टेम्परेचर रिझर्वायर मधल्या हीटचं यूज करून नेट अमाऊंट ऑफ वर्क प्रोड्यूस करणे म्हणजे हीट इंजिन. त्या फिगरमध्ये बघा, हीट रिझर्वायर हा TH टेम्परेचरला आहे आणि याच्यातून Q1 अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली जाते, या इंजिनला दिली जाते. आणि ह्या हीटचा उपयोग किंवा या हीटचं रूपांतर कन्व्हर्जन हे नेट अमाऊंट ऑफ वर्क डन मध्ये करतं W. त्यावेळेला ती Q2 अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती कोल्ड रिझर्वायरला रिलीज करते. आणि जर समजा हा Q2 नसेलच आणि ही जी टोटल हीट जी ॲब्सॉर्ब केलेली आहे ती हीट जर आपण टोटल वर्कमध्ये प्रोड्यूस करायचं ठरवलं तर आपल्याला हा Q2 लॉस मिळणारच नाही. पण केल्विन प्लँक्सचे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटनुसार अशा पद्धतीचा डिव्हाइस हा वर्क होणं किंवा कन्स्ट्रक्ट करणं हे इम्पॉसिबल आहे. बघा, सेकंड लॉ मध्ये केल्विन प्लँक्स जे स्टेटमेंट आहे ते असं सांगतं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ए डिव्हाइस विच ऑपरेट्स ऑन ए सायकल अँड receives heat from single source of reservoir and produces net amount of work. अशा पद्धतीनं काम करणारा कोणताही डिव्हाइस हा कन्स्ट्रक्ट करणं इम्पॉसिबल असेल की जो सायकलमध्ये वर्क होतो आणि एका रिझर्वायरकडून हीट ॲब्सॉर्ब करून नेट अमाऊंट ऑफ वर्क प्रोड्यूस करू शकेल. याचाच अर्थ प्रत्येक सायकल जी ऑपरेट होते त्याच्यामध्ये W हा Q1 पेक्षा लहान असणार. W हा Q1 पेक्षा लहान असणार याचाच अर्थ त्या ठिकाणी Q2 काही ना काहीतरी शिल्लक असणार. बघा, Q1 अमाऊंट ऑफ हीट ज्यावेळेला हीट इंजिनला दिली जाते त्यावेळेला त्याचं थोडंसं ते वर्क करतं आणि राहिलेली जी हीट आहे, जी एनर्जी आहे ती कोल्ड रिझर्वायरला रिलीज करते. म्हणजेच Q1 इज इक्वल टू W प्लस Q2. Q1 इज इक्वल टू W प्लस Q2 म्हणजे W काय असेल, Q1 मायनस Q2 असेल. आणि या हीट इंजिनची इफिशियन्सी काय असेल, तर वर्क डन डिवाइड बाय हीट सप्लाय. बघा, वर्क डन काय आहे, W, कारण हे वर्क प्रोड्यूस केलेलं वर्क आहे, हे आपलं आउटपुट आहे. वर्क डन डिवाइड बाय हीट सप्लाय. हीट सप्लाय किती आहे, तर हीट सप्लाय Q1 आहे, म्हणजेच Q1 मायनस Q2 अपॉन Q1 म्हणजेच 1 मायनस Q2 अपॉन Q1. आता Q2 काही ना काही तर व्हॅल्यू आहे, याचाच अर्थ इफिशियन्सी जी आहे ती 1 पेक्षा कमी आहे. बघा, हीट इंजिनची इफिशियन्सी जी आहे ती 1 पेक्षा कमी आहे. आणि
सेकंड लॉची ही कोरोलरी आहे. काय आहे की ज्या वेळेला या प्रोसेसेस ज्या आहेत त्या रिव्हर्सिबली एक्झिक्यूट होतात. या प्रोसेसेस जेव्हा रिव्हर्सिबली एक्झिक्यूट होतात त्यावेळेला जी थर्मल इफिशियन्सी असते ती मॅक्झिमम असते. आणि त्या केसमध्ये जे हीट सोर्स असतील ते टेम्परेचरचं फंक्शन असतात. म्हणजे जसं इफिशियन्सी 1-Q2/Q1 होतं, तर Q2 हे टेम्परेचरचं फंक्शन असेल. Q2 हा लो टेम्परेचर रिझर्वायर होता, तर TC कोल्ड टेम्परेचर आणि Q1 हे TH हाय टेम्परेचर. 1-TC/TH हे हीट इंजिनची इफिशियन्सी आहे. दिस गिव्स द आयडियल ऑर थेरॉटिकल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. बघा, आत्ता आपण एक गोष्ट इथं पाहिली की प्रोसेस जर रिव्हर्सिबली एक्झिक्यूट झाल्या तर थर्मल इफिशियन्सी मॅक्सिमम असते. आणि हा कन्सेप्ट आता आपण समजून घेणार आहोत. प्रोसेस जर रिव्हर्सिबली एक्झिक्यूट झाल्या तर त्याची इफिशियन्सी ही मॅक्सिमम असणार आहे. नाही, ओके. पहिल्यांदा आपण हीट पंप आणि रेफ्रिजरेटर बघू. आता हीट इंजिन पाहिलं. हीट इंजिनमध्ये काय होत होतं की हाय टेम्परेचर असणाऱ्या हीट सोर्सपासून एनर्जी ॲब्सॉर्ब केली जायची आणि त्या एनर्जीचा वापर वर्क प्रोड्यूस करण्यासाठी केला जायचा. म्हणजे एखादा थर्मल पॉवर प्लॅन्ट जसा चालतो त्या पद्धतीनं. थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये काय होतं, तर कोळसा जाळून किंवा न्यूक्लिअर रिॲक्शन या पद्धतीमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते. त्या हीटचा वापर करून बॉयलरमध्ये स्टीम जनरेट केली जाते आणि त्या स्टीमपासून टर्बाईन रोटेट करून आपल्याला वर्क आउटपुट किंवा इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस केली जाते. हीट पंप जो आहे तो हीट इंजिनच्या उलटा आहे. हीट पंपमध्ये काय केलं जातं, तर कोल्ड रिझर्वायर पासून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती ॲब्सॉर्ब करून हाय टेम्परेचर रिझर्वायरमध्ये रिलीज केली जाते आणि याच्यासाठी त्या हीट पंपला एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. बघा, हीट इंजिनमध्ये हाय टेम्परेचर रिझर्वायर पासून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि त्या ॲब्सॉर्ब केलेल्या हीटचा यूज करून नेट अमाऊंट ऑफ वर्क प्रोड्यूस केलं जातं आणि राहिलेली जी वेस्ट हीट असेल ती लो टेम्परेचर रिझर्वायरला प्रोव्हाइड केली जाते, रिलीज केली जाते. हीट पंपमध्ये कोल्ड टेम्परेचर असणाऱ्या रिझर्वायर पासून हीट ॲब्सॉर्ब केली जाते आणि ही ॲब्सॉर्ब केलेली हीट जी असेल ती हाय टेम्परेचर रिझर्वायरला रिलीज केली जाते आणि याच्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी, ही एनर्जी तो हीट पंप कन्झ्युम करतो. बघा, अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम ऑपरेट्स इन ए सायकल अँड रिमूव्स हीट फ्रॉम लो टेम्परेचर बॉडी. लो टेम्परेचर बॉडीमधनं हीट रिमूव्ह करतो अँड डिलिव्हर्स इट टू हाय टेम्परेचर बॉडी. Thermodynamic system operates in a cycle, removes heat from low temperature body and delivers it to the high temperature body. आणि याच्यासाठी या हीट पंपवरती W अमाऊंटमध्ये वर्क डन होतं. वर्क डन ऑन हीट पंप होतं. म्हणजे आपण इथं एनर्जी कंझ्युम जी करतो ती W अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम करतो. बघा, हीट पंप कॅन बी युज्ड ॲज रेफ्रिजरेटर्स. आता हीट पंप जे आहेत, रेफ्रिजरेटरमध्ये आपण काय करतो, तर एखाद्या ठिकाणचं टेम्परेचर जे आहे ते आपण ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा कमी करतो. तर या ठिकाणी सुद्धा हीट जी आहे ती कोल्ड रिझर्वायरपासून ॲब्सॉर्ब केली जाते आणि ज्यावेळेला आपण किती हीट ॲब्सॉर्ब केली एखाद्या कोल्ड रिझर्वायरपासून याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो, त्यावेळी त्याला रेफ्रिजरेटर असं म्हणतात. युरोपियन देशामध्ये तिथं थंडी, आउटसाइड एअर जी आहे ती कूल असल्यामुळे रूमला हीटिंग करण्याची गरज असते आणि त्यावेळेला रूमला हीट सप्लाय केली जाते आणि या पद्धतीला मग हीट पंप असं म्हणतात. म्हणजे आपण कशावरती लक्ष केंद्रित करतो याच्यानुसार त्या डिव्हाइसला हीट पंप म्हणतात का रेफ्रिजरेटर म्हणतात हे ठरतं. बघा, पहिल्या लॉनुसार काय आहे, तर QR - QA = W.
किंवा क्यू ए आणि डब्ल्यू हे मिक्स झाल्यानंतर क्यू आर मिळतं. क्यू ए प्लस डब्ल्यू इज इक्वल टू क्यू आर, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू काय, क्यू आर मायनस क्यू ए. आता याच्यामध्ये कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतं. मगाशी तुम्ही तुम्हाला इफिशियन्सी दाखवलेली आणि इफिशियन्सी ही 1 पेक्षा कमी आहे असं दाखवलेली, पण या ठिकाणी सीओपी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा 1 पेक्षा जास्त असू शकतो. जर बघा, सीओपी फॉर द हीट पंपचा सीओपी आपण कधी म्हणणार, ज्यावेळेला आपलं आउटपुट जे असेल ती अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड इन द हॉट रिझर्वायर. क्यू आर आपलं जे लक्ष असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, ते क्यू आर वाढवण्याकडे असेल तर आपण हीट पंप म्हणतो त्याला. क्यू आर हे आपलं आउटपुट असेल, इनपुट डब्ल्यू असणार आहे. क्यू आर अपॉन डब्ल्यू म्हणजेच क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए, हा झाला हीट पंपचा सीओपी, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. बघा, कोइफिशियंट ऑफ रेफ्रिजरेटर काय आहे इथं, तर आपण हीट जी ऍब्सॉर्ब करतो, हीट जी रिमूव्ह करतो कोल्ड स्पेसमधनं, हे आपलं लक्ष देण्याचं केंद्र आहे. कॉन्सन्ट्रेशन आपलं इथं असणार, क्यू ए किती आहे, आणि डब्ल्यू हे अमाऊंट ऑफ वर्क, आपण एनर्जी इनपुट दिलेली आहे सिस्टीमसाठी डब्ल्यू, म्हणून क्यू ए अपॉन डब्ल्यू हे आपलं सीओपी असेल रेफ्रिजरेटरचा. क्यू ए अपॉन डब्ल्यू म्हणजेच क्यू ए डिवाइड बाय क्यू आर मायनस क्यू ए. आता बघा, या दोन्हीमध्ये बेस जो आहे तो क्यू आर मायनस क्यू ए आहे, आणि फक्त हीट पंपसाठी क्यू आर हा महत्वाचा आहे आणि रेफ्रिजरेटरसाठी क्यू ए हा महत्वाचा आहे. तर याच्यामधलं जे रिलेशन आहे ते प्रूव्ह करण्यासाठी कधी कधी विचारलं जातं. तर सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1 इज इक्वल टू सीओपी ऑफ हीट पंप, आणि हे समर 18, 19 आणि विंटर 17 मध्ये विचारलेलं होतं. बघा, लेफ्ट हँड साइड काय, सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1 इज इक्वल टू सीओपी ऑफ हीट पंप. लेफ्ट हँड साइड बघा, लेफ्ट हँड साइड सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर प्लस 1. सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर काय आहे, क्यू ए अपॉन क्यू आर मायनस क्यू ए. याच्यामध्ये आपण हे पुट केलं, सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर म्हणजे काय, क्यू ए अपॉन क्यू आर मायनस क्यू ए प्लस 1. दोन्हीकडे बेस सेम केला, क्यू आर मायनस क्यू ए, क्यू आर मायनस क्यू ए, तर वरती आलं क्यू ए प्लस क्यू आर मायनस क्यू ए. क्यू ए कॅन्सल झालं आणि आपल्याला मिळालं क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए. क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए म्हणजे सीओपी ऑफ एच पी इज इक्वल टू आपली राईट हँड साईड. बघा, लेफ्ट हँड साईड प्लस 1 इज इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला जो काही सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर आहे तो आपण याच्यामध्ये पुट केला आणि बेस सेम केला. बेस सेम केल्यानंतर यांची ॲडिशन केली तर क्यू एला क्यू ए कॅन्सल झालं आणि आपल्याला राईट हँड साईड मिळाली, आणि हे प्रूव्ह झालं. हाही प्रश्न विचारला आहे, 3-4 वेळा विचारलेला आहे, डिफरन्स बिटवीन द हीट पंप अँड रेफ्रिजरेटर. बघा, हीट पंप मध्ये पंप्स द हीट टू द हॉट रिझर्वायर. हॉट रिझर्वायर मध्ये जी हीट पंप केली जाते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असतं, आणि रेफ्रिजरेटर मध्ये काय असतं तर अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ड फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर. याच्यामध्ये क्यू ए हे महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये क्यू आर हे महत्वाचं आहे. दुसरा फरक आहे बघा, हीट पंप जो आहे तो हिटिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो, आणि हा कुलिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी किंवा रेफ्रिजरेशन इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो. हीट पंप जो आहे ते केल्विन प्लँक स्टेटमेंटशी ॲप्लिकेबल आहे. बघा, हीट पंप जो आहे तो केल्विन प्लँक स्टेटमेंटच्या रिलेटेड ॲप्लिकेबल आहे. रेफ्रिजरेटर जो आहे तो क्लॉसियस स्टेटमेंटच्या रिलेटेड ॲप्लिकेबल आहे. आणि सीओपी ऑफ हीट पंप क्यू आर अपॉन क्यू आर मायनस क्यू ए, सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर क्यू ए अपॉन क्यू आर मायनस क्यू ए. आणखीन एक डिफरन्स आहे, हीट पंपचा सीओपी हा रेफ्रिजरेटरपेक्षा एकने जास्त असतो. सीओपी ऑफ हीट पंप हा रेफ्रिजरेटरपेक्षा एकने जास्त असतो. हीट इंजिन आणि रेफ्रिजरेशन मध्ये काय फरक आहे रेफ्रिजरेटरमध्ये, तर हीट इंजिन कन्वर्ट्स हीट इन टू द वर्क आणि रेफ्रिजरेटर रिमूव्स द हीट फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर. हीट इंजिन केल्विन प्लँक स्टेटमेंट हीट इंजिनला ॲप्लिकेबल आहे आणि रेफ्रिजरेटरला क्लॉसियस स्टेटमेंट हे ॲप्लिकेबल आहे. बघा, दोघांची याची एफिशियन्सी लिहिलेली आहे हीट इंजिनची 1 मायनस टी सी अपॉन टी एच, आणि इथं रेफ्रिजरेटरची सीओपी लिहिलेलं आहे क्यू ए अपॉन क्यू आर मायनस क्यू ए.
दोघांची फिगर. आता ह्या 3 गोष्टी कंपेअर केलेल्या आहेत. बघा एकाच वेळेला कंपेअर केलेल्या आहेत आणि ऑपरेटिंग टेम्परेचरच्या बेसिसवरती या कंपॅरिझन केलेलं आहे. हीट सोर्स मधून हीट यूज केली जाते हीट इंजिन थ्रू आणि त्याच्यातून नेट अमाऊंट ऑफ वर्क प्रोव्हाइड केलं जातं आणि ते ॲम्बियंट कंडिशनपेक्षा वरती असणाऱ्या टेम्परेचरला हीट रिलीज केली जाऊ शकते. त्याला हीट इंजिन असं म्हणतात. बघा हीट इंजिन ऑपरेट कुठं कुठं होतं, तर हाय टेम्परेचर हीट सोर्स आणि लो टेम्परेचर हीट सोर्स जो असेल तो ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा थोडासा जास्त असू शकतो. लो टेम्परेचरचा हीट सोर्स किंवा हीट सिंक जो असेल तो ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा जास्त असू शकतो. हे हीट इंजिन झालं. आता हा आहे हीट पंप. कसा आहे बघा, तर ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा कमी असणाऱ्या टेम्परेचरमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते. ती ॲब्सॉर्ब करण्यासाठी आणि हाय टेम्परेचर हीट सोर्समध्ये हीटेड स्पेसमध्ये रिलीज करण्यासाठी त्या सिस्टीमला वरती थोडंसं वर्क केलं जातं आणि आपल्याला हीटिंग इफेक्ट मिळतो. हीट पंपमध्ये हीटिंग इफेक्ट मिळतो. तर रेफ्रिजरेटरमध्ये काय केलं जातं, तर कूल्ड स्पेसमधून टेम्परेचर ॲब्सॉर्ब केलं जातं आणि जे टेम्परेचर जी हीट असेल ती हीट ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा थोडंसं जास्त असणाऱ्या टेम्परेचरपर्यंत ते ॲटमॉस्फिअर किंवा सराउंडिंगमध्ये रिलीज केलं जातं. म्हणजे बघा सराउंडिंगची केस इथं T2 इज ग्रेटर दॅन TA आहे. इथं सराउंडिंगची जी केस आहे ज्याच्यामधून हीट ॲब्सॉर्ब केली जाते ती ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा कमी आहे आणि इथं सराउंडिंगची जी टेम्परेचर आहे ते ॲम्बियंट टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. इथं रेफ्रिजरेटर, हीट पंप आणि हीट इंजिन. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की रिव्हर्स जी सायकल असेल ती एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला मॅक्सिमम थर्मल एफिशियन्सी मिळते आणि रिव्हर्सिबल सायकल ह्या मॅक्सिमम थर्मल एफिशियन्सी का देतात, तर ते आपण आधी पहिल्यांदा प्रूफमध्ये पाहणार आहोत. बघा त्याचं प्रूफ हे या पद्धतीनं आहे. हे 2 हीट सोर्स आहेत TK आणि T0. बघा T0 हा लो टेम्परेचर हीट सिंक आहे, TK हा हाय टेम्परेचर हीट सिंक आहे. बघा खूप सिंपल कन्सेप्ट आहे. जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय दाखवणार आहोत की रिव्हर्सिबल जे सायकल आहे, रिव्हर्सिबल ज्या प्रोसेसेस आहेत त्याची इफिशियन्सी इरिव्हर्सिबल प्रोसेस किंवा इरिव्हर्सिबल सायकलपेक्षा कशी जास्त आहे याचं हे प्रूफ आहे. बघा आणखीन एकदा सांगतो, रिव्हर्सिबल सायकल, रिव्हर्सिबल प्रोसेस याची एफिशियन्सी ही इरिव्हर्सिबल सायकल किंवा प्रोसेसेसपेक्षा कशी जास्त आहे हे दाखवण्याचं हे प्रूफ आहे. आणि याच्यानंतर आपण रिव्हर्स कार्नॉट सायकल किंवा कार्नॉट सायकल आणि त्याच्यानंतर रिव्हर्स कार्नॉट सायकल आपण बघणार आहोत. तर आर न जे सायकल दाखवलेली आहे ती आहे रिव्हर्सिबल सायकल आणि आयने जी दाखवलेली आहे ती आहे इरिव्हर्सिबल सायकल. हे दोन्हीही हीट पंप आहेत. बघा हे दोन्हीही हीट पंप आहेत. Q0 सेम अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करतात. हे T0 कमी टेम्परेचर असणाऱ्या हीट सोर्स पासून, हीट सिंक पासून, आणि हे करण्यासाठी याच्यावरती WR बघा रिव्हर्सिबल सायकलचं वर्क डन. तर या डिव्हाइसवरती रिव्हर्सिबल डिव्हाइसवरती WR अमाऊंटमध्ये हीट वर्क हे केलं जातं. त्या डिव्हाइसवरती वर्क डन ऑन द सिस्टीम, वर्क डन ऑन द डिव्हाइस, ते वर्क डन किती आहे तर WR आहे. आणि इरिव्हर्सिबल वरती WI, इरिव्हर्सिबलसाठी I मेन्शन केलेलं आहे. तर इरिव्हर्सिबल डिव्हाइसवरती WI इतकं वर्क डन केलं जातं आणि हे केल्यामुळं जो रिव्हर्सिबल डिव्हाइस आहे तो TK या हाय टेम्परेचर असणाऱ्या सोर्समध्ये QKR एवढं हीट रिलीज करतो आणि हा QKI इतकी हीट रिलीज करतो. बघा
Q0 सेम आहे, पण WR आणि WR म्हणजे रिव्हर्सिबल वर्क डन आणि हे इरिव्हर्सिबल वर्क डन ऑन द डिव्हाइसेस. आपण असं कन्सिडर करू, ॲझ्युम करू की सुरुवातीला याची इफिशियन्सी जी आहे इरिव्हर्सिबलची ती जास्त असते. बघा, आपण असं ॲझ्युम करू की efficiency of irreversible process is greater than the reversible cycle. आणि आपल्याला शेवटला हेच दाखवायचं आहे, हे जे आपण ॲझ्युम्शन केलेलं आहे ते ॲझम्पशन चुकीचं आहे. याचाच अर्थ की आपण जे ॲझम्पशन केलंय की इरिव्हर्सिबल सायकलची इफिशियन्सी जास्त असते, हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर काय असणार की इरिव्हर्सिबल सायकलची इफिशियन्सी कमी आहे, आणि हे आपल्याला शेवटला दाखवायचं आहे. बघा, आपण ॲझ्युम काय केलं पहिल्यांदा की इरिव्हर्सिबल सायकलची इफिशियन्सी जी आहे ती रिव्हर्सिबल सायकलपेक्षा जास्त आहे. याची इफिशियन्सी ही याच्या रिलेटेड जास्त आहे. आता याची इफिशियन्सी काय असते? हीट पंप आहे हा. आता हीट पंप आहे, सॉरी, ही रेफ्रिजरेटर आहे. तर हे दोन्ही रेफ्रिजरेटर आहेत. तर याची इफिशियन्सी काय असते? तर Q0/WI, आणि याची इफिशियन्सी काय असणार? Q0/WR. बघा, हे जर हीट पंप असते तर याची इफिशियन्सी काय असते? QKI/WI आणि QKR/WR. तर आपल्याला QKR आणि QKI याच्यातला आता रिलेशन माहीत नाही, त्यामुळे आपण रेफ्रिजरेटरची इफिशियन्सी बघू आधी. म्हणजे आपण कशावरती कॉन्सन्ट्रेट करणार? तर हीट ॲब्सॉर्ब फ्रॉम द कोल्ड रिझर्वायर, आणि हीट ॲब्सॉर्ब फ्रॉम कोल्ड रिझर्वायर इज सेम फॉर द बोथ डिव्हाइसेस Q0 अँड Q0. बघा, इफिशियन्सी आपण कन्सिडर केलं की याची जास्त आहे इरिव्हर्सिबलची. म्हणजेच काय? तर Q0/WI म्हणजे याची इफिशियन्सी ही Q0/WR याच्या इफिशियन्सीपेक्षा जास्त असेल. हे आपलं ॲझम्पशन आहे. हे ॲझम्पशन केल्यामुळे आपल्याला हे मिळतं, आणि हे मिळाल्यानंतर आपण दोन्ही साईडला पाहिलं तर Q0 हे कॅन्सल होतं. WR हे इकडे जातं, WI हे इकडे जातं. तर आपल्याला काय मिळतं? WR इज ग्रेटर दॅन WI. ज्या वेळेला आपण हे ॲझ्युम करतो की इरिव्हर्सिबल सायकलची इफिशियन्सी जास्त आहे, त्यावेळेला आपल्याला असं मिळतं की वर्क डन ऑन द डिव्हाइस विच वर्क्स ऑन रिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल सायकल इज मोअर, दॅट इज WR इज ग्रेटर दॅन WI. बघा, हे ॲझ्युम केल्यामुळे आपल्याला असं मिळालं की WR इज ग्रेटर दॅन WI. आणि आपल्याला फर्स्ट लॉ नुसार काय माहित आहे की QKR इज इक्वल टू WR प्लस Q0. या दोघांचं समेशन केल्यानंतर हे मिळतं. तसंच या दोघांचं समेशन केल्यानंतर आपल्याला हे मिळतं QKR इज इक्वल टू Q0 प्लस WR. तसंच QKI इज इक्वल टू Q0 प्लस WI. आणि आपल्याला काय माहित आहे? WR इज ग्रेटर दॅन WI. याचाच अर्थ काय की QKR इज ग्रेटर दॅन QKI. QKR इज ग्रेटर दॅन QKI. बघा, QKR ही क्वांटिटी जी आहे ती QKI पेक्षा जास्त आहे. ही जी क्वांटिटी आहे ती QKI पेक्षा जास्त आहे. जर आपण हे सबस्ट्रॅक्शन केलं, याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं, तर आपल्याला काय मिळतं? QKR मायनस QKI इज इक्वल टू WR मायनस WI. बघा, आपल्याला हे इक्वेशन मिळालं. QKR मायनस QKI इज इक्वल टू WR मायनस WI. आता त्या सिस्टीममध्ये, या सिस्टीममध्ये आपण थोडासा बदल करणार आहोत. काय करणार आहोत? तर ही जी सिस्टीम आहे रिव्हर्सिबल, ही रिव्हर्सिबल आहे म्हणजे आपण उलटी करू शकतो. आणि जर या सिस्टीमला उलटी केली तर काय होणार? तर ही हाय टेम्परेचर हीट सिंक पासून एनर्जी ॲब्सॉर्ब करणार. याच्यामुळे नेट अमाऊंट ऑफ वर्क प्रोड्यूस होणार, आणि राहिलेली जी वेस्ट हीट आहे ती ही लो टेम्परेचरला रिलीज करणार. बघा, या रिव्हर्सिबल सायकलला आपण उलटं केलं. रिव्हर्सिबल आहे, उलटी होऊ शकते. ही इरिव्हर्सिबल आहे आणि ही नाही होऊ शकत उलटी.
ही जी आहे ती रेफ्रिजरेशन इफेक्ट जो आहे तो तसाच राहिला आणि याला मात्र आपण हीट इंजिनमध्ये कन्वर्ट केलं. बघा काय की हा QKR अमाऊंट ऑफ हीट हाय टेम्परेचर हीट सोर्सपासून ॲब्सॉर्ब करणार. त्याच्यामुळे WR इतका नेट अमाऊंट ऑफ वर्क डन हे प्रोड्यूस होणार आणि हे Q0 अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज करणार. आहे त्याच क्वांटिटी आहेत, फक्त ह्याला रिव्हर्सिबल केलं, उलटं केलं तर आपल्याला काय मिळालं इथं, तर WR अमाऊंट ऑफ हीट नेटवर्क हे प्रोड्यूस करतं. WR ही जी व्हॅल्यू आहे ती WI पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण ह्या WR मधले WI अमाऊंट ऑफ वर्क डन हे हा रेफ्रिजरेटर चालवण्यासाठी वापरू शकतो. हा रेफ्रिजरेटर चालवण्यासाठी आपण WI अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जर वर्क डन जर आपण वापरलं तर आपल्याला प्रोड्यूस केलेलं WR आणि वापरलेलं WI म्हणजे शिल्लक किती राहिलं नेट अमाऊंटमध्ये, तर WR मायनस WI नेट अमाऊंट ऑफ वर्क डन आपल्याला मिळालं WR मायनस WI. बघा आपल्याला WR मायनस WI हे नेट अमाऊंट ऑफ वर्क मिळालं आणि आपण दोन्ही रिझर्वायरला देण्यात येणारी आणि त्याच्यामधून ॲब्सॉर्ब करणारी हीट जर पाहिली तर हा हीट इंजिन आहे. हा हीट इंजिन हाय टेम्परेचर पासून हीट घेऊन लो टेम्परेचरमध्ये रिलीज करतो. किती रिलीज करतोय? Q0. हा ॲब्सॉर्ब करतोय. बघा हा रेफ्रिजरेटर ॲब्सॉर्ब करतोय. किती ॲब्सॉर्ब करतोय? Q0. म्हणजे Q0 रिलीज करतो, Q0 ॲब्सॉर्ब करतो. हे डिव्हाइस दोन्ही एकमेकाला जोडलेले आहेत. याचाच अर्थ की आपण 0 अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे ती ह्या हीट सिंकला रिलीज करतोय. त्या दोघांना कन्सिडर केलं तर आपण 0 अमाऊंट ऑफ एनर्जी या हीट सिंकला रिलीज करतोय. याचाच अर्थ इकडून येणारी जी हीट असेल तीच आपण इथं याला प्रोव्हाइड करतोय. म्हणजेच फक्त एका रिझर्वायरला वापरून, बघा फक्त एका रिझर्वायरला वापरून आणि त्याच्यामधून QKR याच्यातून इतकी ॲब्सॉर्ब करतोय आणि QKI इतक्यात रिलीज करतोय. तर आपण QKR मायनस QKI अमाऊंट ऑफ हीट एका रिझर्वायर पासून आपण ॲब्सॉर्ब करून WR मायनस WI इतक्या अमाऊंटमध्ये वर्क डन प्रोव्हाइड करतोय. आणि हे जे आहे हे केल्विन प्लँक स्टेटमेंटचं व्हायलेशन आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा केल्विन प्लँक स्टेटमेंटचं व्हायलेशन आहे. याचाच अर्थ आपण जे ॲझम्पशन केलेलं आहे ते चुकीचं आहे. याचाच अर्थ आपण जो ॲझम्पशन केलेला आहे तो चुकीचा आहे आणि तो ॲझम्पशन चुकीचा आहे. याचाच अर्थ असा की रिव्हर्सिबल रेफ्रिजरेटरचा इफिशियन्सी हा इरिव्हर्सिबल पेक्षा जास्त नसतो, म्हणजेच काय असतो, कमी असतो. म्हणजे आपण हे प्रूव्ह केलं की रिव्हर्सिबल हीट इंजिनचा इफिशियन्सी COP हा इरिव्हर्सिबल रेफ्रिजरेटरपेक्षा जास्त असतो. रिव्हर्सिबलचा इरिव्हर्सिबल पेक्षा जास्त असतो. बघा पुढचा पॉइंट आहे आपला कार्नॉट सायकल. आपण पॉइंट पहिला जो होता तो पूर्ण संपवलेला आहे आणि याच्यामध्ये ॲक्च्युअल थेरॉटिकल इफिशियन्सी वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. दुसरा जो पॉइंट आहे तो रिव्हर्स कार्नॉट सायकल आहे. पण रिव्हर्स कार्नॉट सायकल पाहण्याच्या अगोदर आपण कार्नॉट सायकल पाहणं गरजेचं आहे. बघा तुम्ही थर्मोडायनॅमिक्समध्ये कार्नॉट सायकल शिकलेला असालच, पण आत्ता रिव्हर्स कार्नॉट सायकल पाहण्याच्या अगोदर हे कार्नॉट सायकल पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण आधी कार्नॉट सायकल घेऊ आणि त्याच्यानंतर रिव्हर्स कार्नॉट सायकल आणि त्याच्याशी रिलेटेडचे न्यूमरिकल घेऊ. किंवा असं करूया की हा जो कार्नॉट सायकलचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. कार्नॉट सायकलचा जो पार्ट आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. त्याच्यामध्ये कार्नॉट सायकल आणि त्याच्या रिलेटेड न्यूमरिकल पाहू. बघा याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. तर ही कार्नॉट सायकल आहे. प्रोसेस 1 to 2 जी आहे ती आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. ज्यावेळेला हाय टेम्परेचर हीट सोर्सला हे इंजिन जोडलं जातं, ही सायकल जोडली जाते, त्यावेळेला ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हीट ही ॲब्सॉर्ब केली जाते
आणि त्याच्यानंतर आयसेंट्रोपिक एक्सपान्शन होतं. आयसेंट्रॉपिक एक्सपान्शनमध्ये टेम्परेचर जे आहे ते रिड्यूस होतं T2 टू T3. आणि त्याच्यानंतर आयसोथर्मल कॉम्प्रेशनमध्ये हीट जी आहे ती रिलीज केली जाते दुसऱ्या लो टेम्परेचर हीट सोर्सला, आणि सिस्टीम ही पुन्हा पहिल्या पदावरती येण्यासाठी त्याचं आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन होतं. आणि थेरॉटिकल किंवा आयडियल सायकल आहे. तर रिव्हर्स कॉर्नर सायकल ही याच्या बरोबर अपोजिट काम करते. आणि ही रिव्हर्स कॉर्नर सायकलची इफिशियन्सी आहे. रेफ्रिजरेशनची इफिशियन्सी TL अपॉन TH मायनस TL, आणि हीट पंपची इफिशियन्सी TH अपॉन TH मायनस TL. हे असे प्रॉब्लेम आहे त्याचे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये कॉर्नर सायकल, रिव्हर्स कॉर्नर सायकल आणि त्याचे प्रॉब्लेम पाहू. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.